कष्ट करावं. सन्माननीय कुणाल सरमळकरजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 98 आमीन शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शाखा क्रमांक 100चे शाखा प्रमुख उमर शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि तसेच शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 101 जगदीशजी शर्मा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धर्मवीर चषक 2025 ही महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा आणि त्याच्या प्रसंगी या ठिकाणी कुणालभाई सरमळकर देव फ्रेंड्स यांच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. तर पहिल्या सामन्याला सुरुवात होते आणि वेळेवर सुरुवात आहे. 5 षटकांचा सामना आहे. पावसाळी स्पर्धा आहे. 31वे वर्ष आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेने मुंबईकरांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात आणि आज आणि उद्या तुम्हाला अगदी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, गोवा इथून खेळाडू बघायला मिळतील. क्रिकेट मोठ्या पातळीवर आयोजित केलं गेलं आहे. पहिलं पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये आणि वांद्रे स्टेशन पासून जेव्हा तुम्ही या मैदानाकडे येता तेव्हा तुम्हाला बॅनर्स आणि झेंडे बघायला मिळतात. अगदी फ्लायओव्हरवर दरवर्षी एक मोठं बॅनर असते या स्पर्धेचं आणि दरवर्षी ते बॅनर जे चाकरमानी आहेत त्यांचं लक्ष वेधत असते. आणि ही स्पर्धा यूट्यूबवर लाईव्ह आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर 100पेक्षाही जास्त देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह बघितली जाऊ शकते. म्हणजे अगदी अमेरिकापासून ते इंग्लंडपासून, जर्मनीपासून ते दुबईपासून ते नेपाळ, श्रीलंका, जिथे यूट्यूब आहे त्या सर्व देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाऊ शकते. आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभारी आहोत. देव फ्रेंड्स, थंडर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फ्लॅग्स, फोर्स वन लाईव्ह, प्रोलिंग स्पोर्ट्स, SSS लाईव्ह, मयूर स्पोर्ट्स या सर्वांचे मनपूर्वक आभार. सामने 5 षटकांचे आहेत. स्क्रीनवर तुम्ही बघत आहात कुणालभाई सरमळकर कामगारांचे प्रश्न सोडविणारे असे कामगार नेते, कामगारांचा प्राण प्रश्नांची जाणीव असणारे एक असे नेते ज्यांनी आपला कर्तृत्वाच्या जोरावर आज जबरदस्त लोकप्रियता म्हणावी लागेल. आणि एवढं असून सुद्धा अगदी सौजन्याने, विनम्रतेने ते लोकांना भेटतात, वागतात, ऐकतात, प्रश्न सोडवतात, मार्गदर्शन करतात. आणि आज आपल्यासाठी हा खरोखर दुग्ध शर्करा योग आहे की कुणालभाई सरमळकर यांच्या उपस्थितीत आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आत्ताच पार पाडला गेला आणि आता आपण सुरुवात करणार आहोत. 5 षटकांचा सामना. लगेच दोन्ही टीमचे राखीव खेळाडू यांनी समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. कांधारी किंग्सचे 12th मॅन या सामना सुरू करायचा आहे. पूर्ण मैदान जर बघितलं तर भगवामय झालं आहे. भगवा रंगाचे पडदे, बॅनर्स, झेंडे, फुगे, एक आकाशात मोठा बलून, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच कोलगेट मैदान इथे रंगलेली ही स्पर्धा. 16 संघ, बाद पद्धतीची स्पर्धा आहे. जर तुम्ही हरलात तर स्पर्धेतून बाहेर, जर जिंकलात तर पुढच्या फेरीत तुम्हाला प्रवेश. आणि अशी ही बाद पद्धतीची आगळी वेगळी मोठी स्पर्धा आणि पावसाळी क्रिकेटचा सर्वात मोठ्या रणधुमाळीला आता सुरुवात होणार आहे. आणि या रणधुमाळीची सुरुवात कांधारी किंग्स वांद्रे विरुद्ध उमेश 11 खार. मुंबईतील 2 असे ट्विन सबर्ब्स खार आणि वांद्रे
हृदय म्हणावं लागेल मुंबईचं. एका बाजूला BKC सारखा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बँडस्टँड. हे वांद्रेची ओळख आहे. उच्चभ्रू, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, फिल्म स्टार्स, क्रिकेटर्स, उद्योगपती आणि सर्वसामान्य माणूस असलेला हा वांद्रे आणि खार विभाग. विशारद पगारे ज्याने मुंबई अंडर-19चं नेतृत्व केलं असा खेळाडू स्पर्धेचा पहिला चेंडू खेळणार आहे. डावखुरा विशारद पगारे. गोलंदाज आहे शुभम आणि विशारद पगारेच्या जोडीला अभिषेक आंगणे. अभिषेक आंगणे आपला स्थानिक खेळाडू संजीवनी क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमाने ज्याने प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. विक्रोलियनसारख्या संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं. 1 वर्ष राखीव खेळाडू म्हणून जो बाहेर बसला आणि आज प्रत्येक संघामध्ये तो आपल्याला बघायला मिळतो असा अभिषेक आंगणे. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतो विशारद पगारे. ओव्हरपिच चेंडू होता, हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न आणि चांगली सुरुवात. धर्मवीर चषकाची सुरुवात 2 धावाने होत आहे. आनंदाची गोष्ट आहे. आज पूर्ण जग. सर, निर्मलनगर पोलीस स्टेशनच्या पल्लवी टर्ले मॅडम PSI या देखील या ठिकाणी सकाळच्या उद्घाटनीय सोहळ्याप्रसंगी उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत. उपविभाग समन्वयक प्रताप पवार साहेब शाखा क्रमांक 94, त्याचबरोबर शाखा प्रमुख भरत दायम साहेब शाखा क्रमांक 95, आपलं सुद्धा या ठिकाणी भगवं स्वागत. तर गोलंदाज आहे शुभम. तर विशारद पगारे ऑन ड्राईव्ह मारत 1 धाव पूर्ण करतोय. खाली पडलाय. पावसाळी क्रिकेटमध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल. अगदी त्यासाठी 700 रुपये खर्च करून SL वर्ल्डला जायची गरज नाही. स्लाईड होऊ शकता तुम्ही. आणि विशारद पगारे 1 धाव पूर्ण करतोय. डावी उजवी जोडी क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. अभिषेक आंगणे यांचं प्रशिक्षक, क्रिकेटपटू म्हणून, यष्टीरक्षक म्हणून सुद्धा त्याची ख्याती आहे. धावसंख्या झाली 3. फुलर लेनचा चेंडू बुंदा मारायचा प्रयत्न निर्धाव जातोय. धावसंख्या अजूनही थांबले 3 धावांवर. कांदारी किंग्स वांद्रे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करतोय तो संघ उमेश 11 खार. धावसंख्या झाले 3. यावेळेला ऑफच्या दिशेने हळुवार पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव. खेळाडू किती मोठा असला शून्यावर तो बाद होऊ इच्छित नाही आणि म्हणून पहिली धाव जेव्हा घेतो तेव्हा तो सुटकेचा श्वास घेत असतो. 4 धावा. तसेच या ठिकाणी निर्मलनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुजित कांबळे साहेब यांचं देखील या धर्मवीर चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुजितजी कांबळे साहेब, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्रभर चर्चा असणारी ही आपल्या सगळ्यांचे लाडके विभाग प्रमुख तथा कामगारांचे हृदय सम्राट कुणालबाई सरमळकर यांच्या सौजन्याने सुरू असणारं हे भव्य दिव्य आयोजन, एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा आणि त्या निमित्ताने मात्र या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत. आउटकम बॉक्स. 4 धावा दोन्ही फलंदाजांनी खातं उघडलं. ही चांगली बाब आहे. डावखुरा विशारद पगारे. शुभम यांनी उजव्या हाताने राऊंड द विकेट चेंडू टाकला होता आणि हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि शुभमचं षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 5. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. 2 निर्धाव चेंडू, 3 एकेरी धाव आणि 1 दुहेरी धाव.
वांद्रेचा याच मैदानावर सराव करत असतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्टंप टू स्टंप लाईन आणि पायाला जाऊन चेंडू आदळतोय. निर्धाव. चांगली शिस्तीने गोलंदाजी बघायला मिळते. धावगतीला वेसण घातलेली आहे. सध्या चौकार षटकार बघायला मिळाला नाहीये आणि ही चांगली बाब म्हणावी लागेल कांधारी किंग्स वांद्रेसाठी. त्याचे व्यवस्थापक संतोष बंड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. यावेळेला चांगला फटका आहे, मनगटीचा वापर आणि या पहिला गगनभेदी षटकार. यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर विधानसभा संघटक संजू शहासाहेब विलेपार्ले यांचंही हार्दिक 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 स्वागत. लोअर फुलटॉस चेंडूवर मनगटाचा वापर करत उत्कृष्ट टायमिंग दाखवून दिला अभिषेक हांगणे यांनी. बिलालचा हा रायझिंग चेंडू एक वाईड दिला जातोय आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 14वर. श्रीकृष्ण बँड्रा फोर्ट स्ट्रायकर्स आणि रेड डेव्हिल्स नोएडा दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये आयोजन समितीकडून काही सूचना आहेत तुम्हाला दिले जातील. श्रीकृष्णा बांद्रा फोर्ट स्ट्रायकर्स आणि रेड डेव्हिल्स नोएडा. तर पाटील 11 म्हणजेच उमेश 11 यांची फलंदाजी आहे. कांधारी किंग्स वांद्रे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. रात्री झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मैदानामध्ये काही ठिकाणी चिखल बघायला मिळतोय आणि मंद मंद वारा आल्हादित करणारा उसळता चेंडू नो बॉल दिला गेला आहे आणि फ्री हिट. रेड डेव्हिल्स नोएडा आणि श्रीकृष्ण बँड्रा फोर्ट स्ट्रायकर्सच्या कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्सच्या खाली शांतनू गायचोरी यांचा संपर्क करायचा आहे. स्वैर मारा बिलालच्या या षटकामध्ये. बिलालकडे चांगली उंची आहे परंतु जास्त वेगवान चेंडू करण्याच्या नादात अवांतर धावा खर्च केले जात आहेत. यावेळेला ऑन द राईस खेळायचा प्रयत्न आहे. फ्रीटचा चेंडू आहे मध्ये फलंदाज बाद होणार नाहीये परंतु एकेरीला दुहेरी धावांमध्ये परावर्तित केलंय आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा, 8.5ची सरासरी. एकही गडी बाद झाला नाही आहे. खेळपट्टीवर तग धरून दोन्ही फलंदाज उभे आहेत. प्रोलिंग संपर्क साधावा. नवीन षटकाला पहिला चेंडू आणि या स्ट्रेट मारलेला गगनभेदी षटकार.
पातळ बांधा असून ज्या पद्धतीने त्याने तो फटका मारला प्रेक्षक स्तिमित झाले. हा स्पार्टन यवतमाळ हा संघ स्पार्टन यवतमाळ आणि श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर्स यांनी संपर्क साधावा. धावसंख्या झाली ती 23 वर. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार मारलाय. शुभम उजव्या हाताने राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू हवेमध्ये टोलावून मारलाय. मिसटाईम झालाय परंतु झेल होणार नाहीये. खाली चिखलामध्ये चेंडू स्थायी होत आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय विशारद पगारे. विशारद म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य विशारद असणे, जसे तबला विशारद असतात असा क्रिकेटचा विशारद. धावसंख्या 25. युवा उदयोन्मुख खेळाडू ज्याला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करून दाखवतोय पाटील 11 यांच्यासाठी. लालबाग परिसरातला खेळाडू विशारद पगारे, मुंबईच्या 19 वर्षाखालील संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं. यावेळेला लिफ्टर बॉल. खूप चांगल्या रीतीने चेंडू टाकले जात आहेत. धावसंख्या झाली 25. एकही गडी अजून बाद झाला नाही आहे. ही जमा बाब आहे. 5 षटकांचा खेळमध्ये 50 धावा कमीत कमी काढायला हव्या आणि दोन्ही फलंदाजांना जम बसलाय. मनासोक्त आनंद लुटतायत फलंदाजीचा आणि याचबरोबर प्लेड ऑन झालेत. पहिला गडी विशारद पगारे बोल्ड आउट. तसेच या ठिकाणी वांद्रे विधानसभा प्रमुख कैलास येरुणकर साहेब सर्वांचे लाडके डॅशिंग विभाग प्रमुख तथा कामगार हृदय सम्राट कुणालबाई सरमळकर यांच्या वतीने आणि देवफ्रेंडच्या वतीने हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मधून मैदानामध्ये उतरतोय राकेश प्रभू. 15 दिवसापूर्वी वसईच्या स्पर्धेमध्ये ज्याने अर्धशतक झळकवलं, एकापेक्षा एक मोठे षटकार ज्याने मारला असा राकेश प्रभू. लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल मधला उत्कृष्ट खेळाडू, कसलेल्या यष्टीरक्षक, मुरब्बी क्षेत्ररक्षक, उपयुक्त गोलंदाज आणि घातक फलंदाज अशी अष्टपैलू कामगिरी दाखवणारा क्रिकेटपटू खास पालघरवरनं आपल्यामध्ये आज उपस्थित आहे खेळण्यासाठी. सन्माननीय कुणालभाई सरमळकर यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा विभाग क्रमांक 7 आज गावोगावी गल्लीमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना काम करते. एकच गजर, धनुष्य बाणावर नजर. तर शुभम आपलं षटक संभवतोय. एक गडी बाद केलंय त्यांनी, 2 षटक टाकलेत आणि बाद होणारा फलंदाज विशारद पगारे बॅटची आतली कडे घेऊन चेंडू यष्टांवर आदळला होता आणि पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या झाले 25. मागील षटकामध्ये 8 धावा आल्या. 3 षटक 25 धावा आणि आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. आपण बघत आहात धर्मवीर चषक आणि या चषकाच्या निमित्ते गुणवंताचा गुणगौरव सोहळा सुद्धा आपण आयोजित केलेला आहे. देव फ्रेंड्स, थंडर, स्पोर्ट्स फ्लॅग्स, फोर्स वन लाईव्ह, प्रोलिंग स्पोर्ट्स, SSS लाईव्ह, मयूर स्पोर्ट्स या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. प्रोलिंगच्या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. विशाल नवीन षटक घेऊन येतोय आणि त्याला सामोरं जाणार आहे तो फलंदाज अभिषेक हांगणे. वाईड दिला जातोय. चेंडू डोक्याच्या वरून गेला आणि 1 पर ओव्हर अशी ताकीद केली आहे गोलंदाजाला. विशाल कनौजिया उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वसईच्या स्पर्धेत ज्याला भूषवण्यात आलं. मागील हंगामामध्ये मुलुंड संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं, राहुल चौधरी, विशाल ही नावं घरोघरी पोचली असा विशाल. निर्धाव जातोय चेंडू. सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना पाटील 11 म्हणजेच उमेश 11 खार आणि कांदरी किंग्स वांद्रे या 2 बलाढ्य संघांमध्ये
बाद पद्धतीची स्पर्धा 16 संघ 3 लाख रुपये पहिलं पारितोषिक, 2 लाख दुसरं पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, सामनावीर. यावेळेला मिसटाईम झालाय, ओव्हरपिच चेंडू होता आणि एक सोपा झेल उमर खान हे पूर्ण करतायत, परंतु झाडाला लागलाय म्हणून नाबाद. धावसंख्या 27, एक गडी बाद. विशाल पगारे बाद झाल्यानंतर राकेश प्रभू मैदानात उतरलाय. पोलार्ड म्हणून ज्याची ख्याती आहे, अगदी डीवा पाटील साठी खेळणारा हा राकेश प्रभू उत्कृष्ट असा फलंदाज आणि लांब लचक षटकार मारण्यासाठी तो ओळखला जातो. दर्शन बांदेकर, राकेश प्रभू, सुमित ढेकळे असे काही फलंदाज आहेत ज्यांचे षटकार बघावेसे असं वाटते. निर्दयी कत्तल करणारे हे फलंदाज. यावेळेला मंदगतीचा चेंडू, चांगला व्हेरिएशन बघायला मिळतोय. फलंदाजा जणू काय स्मृतिभ्रंश झालेला आहे की काय, चेंडू ओळखू शकले नाहीत अभिषेक हांगणे. धावसंख्या अजूनही थांबले 27 वर. या षटकात 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत दिल्या आहेत विशाल कनोजिया यांनी. चतुर्थ षटक, 5 षटकांचा सामना आहे. प्रोलिंक च्या यूट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. बॅटची आतली कडा, खाली राहणारा घसरगुंडी चेंडू आणि 1 धाव गुशांकित. 28, एक गडी बाद. बाद होणारा फलंदाज विशारद पगारे. बोल्ड आउट झाला होता मागील षटकामध्ये. शुभम यांनी त्याला बाद केलं होतं. शुभमने 2 षटक टाकलेत. बिलाल ज्युनियर यांनी 1 षटक टाकलं. 1 षटक विशाल कनौजिया. आणि शेवटचं षटक कोण टाकेल ते बघावं लागेल. आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहात कुणालबाई सरमळकर, कामगार हृदय सम्राट, कामगारांच्या प्राणप्रश्नांची जाणीव असणारे, कामगारांच्या प्राणप्रश्नांची नाड ओळखणारे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे. विभाग प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम, दांडगा जनसंपर्क. यावेळेला पुल केला आणि चेंडूला गोल केलाय. व्हॉट अ शॉट, फ्लॅट 6. कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉस बॉक्समध्ये ऑलरेडी लगेच यायचं आहे. श्रीकृष्ण बांद्रा 4 स्ट्रायकर आणि स्पार्टन यवतमाळ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी सज्ज राहा. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. स्वतः दिघे साहेबांचा क्रिकेटवर भरपूर प्रेम होता. दरवर्षी ठाणेला मातोश्री निर्मला देवी दिघे चषक स्पर्धेचं आयोजन व्हायचं आणि भिवंडीच्या अगदी विलास पाटील साहेबांच्या स्पर्धेला दरवर्षी आवर्जून दिघे साहेब उपस्थित राहायचे. क्रिकेटवर त्यांचा प्रचंड प्रेम आणि आज त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा खेळवली जाते, आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर धावसंख्या आहे 35, एक गडी बाद. 10 धावा या षटकामध्ये आलेत. स्पार्टन यवतमाळ आणि श्रीकृष्ण बांद्रा 4 स्ट्रायकर्स या 2 संघांनी त्वरित संपर्क साधायचा आहे. पुढील सामना आपला आहे आणि नाणेफेक होणार आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय राहुल जोगाडिया, मुंबईचा चेंबूर परिसरातला हा अष्टपैलू खेळाडू. भारतातील टॉप 10 ऑलराऊंडरमध्ये ज्याचं नाव घेतलं जाईल असा खेळाडू. जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आपल्यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सन्माननीय दिनेश लाड सर यांचं आगमन झालं आहे. राजू लाड म्हणून त्यांची ओळख आहे. वेलकम द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड सर. रोहित शर्मा, हरमीत सिंग, शार्दुल ठाकूर, सुवेद पारकर, सिद्धेश लाड सारखे खेळाडू ज्याने घडवले असे दिनेश लाड सर, आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या या क्रिकेट सोहळ्यामध्ये.
निशुल्क प्रशिक्षण देणारे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमाने आज कितीतरी क्रिकेटपटू घडवले, ज्यांनी शेवटच्या षटकाची सुरुवात झाली आणि पहिला चेंडूला फेकून दिलाय. हा लांब लचक षटकार. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि रोहित शर्माला घडवणारे शार्दूल ठाकूर यांच्यापासून जर पाहिलं तर सिद्धेश लाड खूप सारी लांबलचक यादी आहे. रोहित शर्माचे कोच मंचावर दिनेश लाड सरांचं आगमन होत आहे. सर आपलं हार्दिक स्वागत. धर्मवीर चषकाच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत असणार आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कार भारत सरकारचा ज्यांना नुकताच प्राप्त झालाय, सरांचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम दिनेश लाड सर. अगदी जमिनीवरचे प्रशिक्षक म्हणावं लागेल. खेळाडू घडवण्यासाठी शार्दूल ठाकूरला आपल्या घरी त्याने राहायला दिलं. म्हणजे तुम्ही विचार करा, पनवेलला एका कार्यक्रमात आले होते आणि त्यांनी सांगितलं मी कारमध्ये येणार नाही, मी ट्रेनमध्ये येणार. आजही ट्रेनमध्ये प्रवास करतात म्हणजे मोठी गोष्ट आहे. दिनेश लाड तुम्हाला सलाम आहे. खरंच म्हणजे महाराष्ट्राने दिलेला क्रिकेटमधला एक अनमोल हिरा, रत्न म्हणावं लागेल असे दिनेशजी लाड यांचं आगमन झालं आहे. आपलं स्वागत. राकेश प्रभू स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी इथे धावबाद होऊन परतावं लागणार अभिषेक आंगणे यांना. आणि हीच खास बाब आहे धर्मवीर चषकाची, कारण दिनेश लाड सर स्वतः खूप टेनिस क्रिकेट खेळलेत आणि नंतर मग रेल्वेमध्ये त्यांना जॉब लागला आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलसाठी त्यांनी प्रशिक्षणाची सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला रिझवी, शारदाश्रम, ISVN सुळे गुरुजीचा दबदबा, अंजुमन इस्लाम, अशा वेळेला मुंबईचा क्रिकेट फक्त लालबाग परळ दादरपर्यंत मर्यादित नसून बोरिवली जिंकू शकतो हे दाखवणारे दिनेश लाड आणि त्यांचं आज आगमन झालंय. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे थ्रोबॉलसाठी. थ्रोबॉलसाठी आज भरपूर खेळाडू घडवले आणि कुणालबाई सरमळकर यांचा निमंत्रणाला स्वीकार करून ते आपल्यामध्ये उपस्थित झाले. फेअर डिलिव्हरी आहे. साधे जीवन उच्च विचार. सद्गुरू वामनराव पै म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि दिनेश लाड खरोखर सर तुम्ही शिल्पकार आहात. तुम्ही जे क्रिकेटपटू घडवले, रोहित शर्मा, हरमित सिंग, शार्दूल ठाकूर, सुवेद पारकर, आतिफ अत्ताबवाला असे भरपूर खेळाडू ज्यांनी घडवले आणि अजूनही घडवत आहेत. 2 धावा. नवीन फलंदाज भिवंडीचा विनीत माळी. धावसंख्या पोचते ती 50 वर. 2 गडी बाद. विनीत माळी या भिवंडी परिसराने दिलेला एक अनमोल हिरा. विनीत माळी, आर्यन भोईर, भावेश पवार, जयेश पाटील, महेंद्र मागे, पवन केणे, सूरज केणे, भावाळे असे भरपूर खेळाडू, करेश मात्रे, श्याम चौधरी. भिवंडीने सुद्धा एकापेक्षा एक खेळाडू दिले. आता या बॅटची आतली कडा आणि चेंडू मागे जातोय. एक धाव घोषित पंच नासिर शेख यांच्या मार्फत. 51. 2 गडी बाद. संत गतीने सुरुवात झाली होती. पहिल्या 3 षटकामध्ये 25 धावा आणि तदनंतरच्या 2 षटकामध्ये मात्र धावांची लयलूट बघायला मिळते. राकेश प्रभू याने 2 षटकार मारले लागोपाठ आणि त्यासाठी ते मैदानामध्ये उतरलेत. चांगली फलंदाजी त्यांच्याकडून. जमिनी लगत मारलेला फटका. धावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी झालाय राकेश प्रभू. आणि या 2 धावांनी धावसंख्या आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे 53. 2 गडी बाद. 54 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तसेच या ठिकाणी भार्गव कदम साहेब दादोजी कोंडदेव पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा विजेते
तसेच मुंबई शहर प्रशिक्षक म्हणून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यासाठी देखील ज्यांनी कबड्डी खेळलेली असे भार्गव कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. या ठिकाणी आगमन होते बांद्रे विधानसभा संघटक सुनीलजी कसबे साहेबांचं आगमन होतं आहे. उपविभाग प्रमुख जिलानी शेख साहेब यांचं आगमन होतं आहे. महिला विलेपार्ले प्रमुख सुनंदा कदम मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. बांद्रे पश्चिम महिला विभाग प्रमुख शोभा पावले मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. दिनेश लाड सरांचं देखील या ठिकाणी आगमन होतं आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्पार्टन यवतमाळ आणि श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर्स कॅप्टननी नाणेफेकसाठी त्वरित संपर्क साधावा. केतन म्हात्रे आपणास विनंती आहे या लवकर. धन्यवाद. आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावलची सुरुवात होईल त्यावेळेला धावतं समालोचन घेऊन येतील. खास मालवणी भाषेमध्ये ज्यांच्या समालोचनाने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय असा मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेला समृद्ध केलं आणि त्यानंतर बादल चौधरी हा आता आपल्या समोर समालोचन घेऊन येणार आहे मालवणी आणि मराठीमध्ये. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये लगेच आपल्याला यायचं आहे. स्पार्टन यवतमाळ कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे आणि त्याचबरोबरीने श्रीकृष्ण स्पार्टन यवतमाळ आले. श्रीकृष्ण बांद्रा फोर्ट स्ट्रायकर कॅप्टन कुठे प्लीज लवकर या. मान्यवरांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होत आहे. श्रीकृष्ण बांद्रा कॅप्टन प्लीज टॉसला या. हां केतन मात्र आपण उपस्थित राहता. मी मान्यवरांना विनंती असेल शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे मॅडम तसेच सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आणि त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक, भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार ज्यांना मिळाला आहे, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला आहे, दिनेश लाड सर आपण या ठिकाणी यायचं आहे. कामगारांचे हृदय सम्राट या स्पर्धेचे आयोजक विभाग प्रमुख कुणालबाई सरमळकर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत टॉस प्रसंगी आणि नाणेफेकीचा कौल केला जातोय. बाई 2 वर्षापूर्वी मोटरसायकल जिंकली होती केतन म्हात्रेने या ठिकाणी आणि या ठिकाणी आगमन होते केतन म्हात्रे यांचं. दिनेश सर 37 मोटरसायकल आणि 5 4 व्हीलर कार जिंकणारा केतन म्हात्रे आणि आपल्या समोर रोहित शर्मा यांचे कोच देखील आहेत. दिनेश सर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि एक मिनटं एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी सामन्याचा टॉस केला जाणार आहे. ज्यांनी शार्दूल ठाकूर, रोहित शर्मा असे कित्येक खेळाडू घडवले. द्रोणाचार्य पुरस्कार भारत सरकारचा, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिनेश लाड सरांच्या शुभ हस्ते स्पार्टन यवतमाळ आणि श्रीकृष्ण बांद्रा. विशाल टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आणि किती उत्कंठा आहे या धर्मवीर चषकाची? नक्कीच आम्ही पहिला फिल्डिंग करू आणि ही टुर्नामेंट धर्मवीर चषक ते नेहमी प्रत्येक प्लेयर वाट बघत असतात की कधी टुर्नामेंट येईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. केतन यांच्याशी चर्चा करूया. 2 वर्षापूर्वी मालिकावीराची स्कूटर ज्याने जिंकली होती आणि तब्बल 5 4 व्हीलर कार, 6 4 व्हीलर कार आणि 38 मोटरसायकल जिंकणारा मालिकावीराच्या म्हणजे घराच्या बाहेर कारचं आणि स्कूटरचं ज्यांनी शोरूम खोललंय असा खेळाडू डोंबिवलीच्या वाकणगावचा. तर केतन किती उत्कंठ आहे. पुन्हा ह्याच मैदानात एक कीर्तिमान तुम्ही केला होता. याच स्पर्धेमध्ये आज ती स्पर्धा पुन्हा खेळते. कशी टीम आहे आपली आणि स्पर्धेविषयी उत्कंठा? टीम तर बॅलन्स आहे आणि या टुर्नामेंटची आम्ही वाट पाहत असतो का कधी येणार टुर्नामेंट आणि कधी डेट फिक्स होणार आणि या ग्राउंडवर कधी येऊन खेळणार आणि ट्रॉफी उचलणार. तर आता यो दिवस आला आहे आणि आज चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू आणि आज फायनलला जाण्याचा प्रयत्न करू. अशी तर वाट नाही पाहता ना 39वी घेऊन जाणार. तर उत्कंठा सगळ्यांनाच आहे. तसे केतन तुमच्या बॅटिंगची सुद्धा आणि विशाल शहा आपणही एक दर्जेदार खेळाडू आहात. दोघांनाही खूप साऱ्या मॅचसाठी शुभेच्छा असणार आहेत. मान्यवरांना विनंती असेल अगदी हा भव्य दिव्य सोहळा धर्मवीर चषकाचा होऊ शकतं पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू असताना. गेल्या वर्षी या ठिकाणी कला मॅडम आपण आला होता त्यांनी या स्पर्धेचं भरभरून कौतुक देखील केलं होतं आणि काही दिवसा बादल सर मी हँडओव्हर करतो 2 मिनटं फक्त. मान्यवरांचे काही सन्मान आहेत.
पण सन्मानित करायचं आहे शिवसेना उपनेत्या तसेच शाहीर अमर शेख लोकनाट्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, सातारा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। गेल्याच आठवड्यात साहेबांच्या नक्कीच एक आरोग्यदायी उपक्रम होता, त्यासाठी देखील मॅडम आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या। मॅडम आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आपल्याला एक वेगळी स्मृती येते आणि आज या ठिकाणी मॅडम आपण उपस्थित राहिलात, या धर्मवीर चषकाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय। आणि त्यानंतर मी कुणालभाई सरमळकर आपणास विनंती असणार आहे, भारत सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार पहा, हा पुरस्कार त्यांच्या अगोदर रमाकांत आचरेकर सरांना मिळाला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्याच शिष्याला मिळाला आहे, म्हणजेच दिनेश लाड सरांना मिळालेला आहे। आणि स्वतः म्हणजे बादल बिजली बरखा सारखी स्पर्धा स्वतः खेळलेले सुद्धा आहेत। या मैदानातल्या काही आठवणी असतील? या मैदानात 1980 साली कोलगेट मैदानात सुद्धा फायनल सरांनी खेळली आहे। एका स्थानिक क्रिकेट पासून आज रोहित शर्मा ज्यांनी घडवला, स्वतः दिनेश लाड सरांचे या ठिकाणी आगमन आणि त्यांचा हा यथोचित सन्मान कामगार हृदय सम्राट कुणालभाई सरमळकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्याचबरोबर या ठिकाणी दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भार्गव कदम साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे। कबड्डी महर्षी, कबड्डी क्षेत्रातील त्यांचा असणारं अनमोल असं योगदान आणि त्याबद्दल सन्मान केला जातोय। कबड्डी महर्षी भार्गव कदम साहेबांचाही या विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपण या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात आणि आपण सर्वांनी या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली आहे। 31 वर्षाची परंपरा असणारी ही स्पर्धा आज आपण बांद्र्याच्या कोलगेट मैदानामध्ये पाहतोय। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि खास मालवणवरून या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी मालवणी समालोचनाचा बादशाह या ठिकाणी उपस्थित आहे। बादल चौधरी यांचा पुढचा आवाज या ठिकाणी असणार आहे। नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। सगळ्यांचा अगदी हात जोडून मना काळजातून स्वागत असा। महाराष्ट्राची ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा धर्मवीर चषक 2025 31व्या पर्वाचो पहिलो सामनो तुमच्या भेटीसाठी। पहिल्या इनिंगचो खेळ झालो समाप्त आणि पहिल्या इनिंगमध्ये उमेश 11 संघान 5 ओव्हरीत धावा जमवले 53, पाठलाग 54 रन्सांचो। टेनिस क्रिकेटचे सगळे स्टार, अतिरथी महारथी खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तान या बांद्र्याच्या नगरीत दाखल झालेले। कोणावर होतली ही भूमी प्रसन्न, कोणावर होतलो ह्यो दिवस प्रसन्न, कोणाच्या हातात येतलो ह्यो झळाळतो पहिल्या क्रमांकाचो चषक आणि कोणाच्या नावावर होतली मालिकावीराची ही मोटरसायकल। आणि या सगळ्यासाठी तुमका वाट बघूची लागतली उद्याच्या संध्याकाळपर्यंत। आजच्या दिवसातलो हे पहिलो सामनो, पाठलाग 54 धावांचो पहिल्या ओव्हरीचो खेळ दुसऱ्या इनिंग मधलो। स्ट्रायकर एंडच्या दिशेन मुझम्मिल, डावखरे हाताचो बॅटर स्ट्रायकर एंडवर। अक्षयचो चेंडू थोडसो आपटलेलो। अपेक्षा होती बॅटरची वाईडसाठी आणि या वाईडसाठी तिसऱ्या पंचांकडे घेतलेलो रिव्ह्यू असा। प्रत्येक चेंडू महत्त्वाचो, प्रत्येक बॉल महत्त्वाचो, प्रत्येक डॉट बॉल महत्त्वाचो आणि या डॉट बॉलवर रिव्ह्यूवर जर एखादो वाईड मिळालो तर तो वाईड सुद्धा महत्त्वाचो आणि त्यामुळे रिव्ह्यू सारखो एक महत्त्वाचो नियम आणि निर्णय अगदी पहिल्याच ओव्हरीत बॅटरने वापरलो। 2 सलामीचे बॅटर, एक मोठं आव्हान। 5 ओव्हरीमध्ये उमेश 11 संघान पहिल्या 3 ओव्हरीत थोडीशी सावध संत सुरुवात केलेली। 3 ओव्हरीत जेमतेम 25 धावा जमवले, पण उरलेल्या 2 ओव्हरीमध्ये मात्र धावांचो अक्षरशः पाऊस पडलो। तिसऱ्या पंचांचो निर्णय इलो फेअर डिलिव्हरी। मैदानावरच्या पंचांचो निर्णय तिसऱ्या पंचांनी सुद्धा योग्य ठरवलो, म्हणजे चेंडू डॉट। 5 बॉल सरले पहिल्या ओव्हरीचे, रन झाले फक्त 3। 54 धावसंख्येचो पाठलाग पहिलो सामनो। बॉलिंग मार्कवर अक्षय देठे। अजून एक आखू टप्प्याचो चेंडू, हेल्मेटच्या दिशेने चेंडूचो प्रवास, वारंवार आखू टप्प्याच्या चेंडूवर अक्षयने बीट केला बॅटरला आणि पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त। 54 रन्सांचो पाठलाग आणि पहिल्या ओव्हरीत रन झाले फक्त 3, इन मीन आणि 3।
आहे धर्मवीर चषक 2025 मध्ये आपलंही हार्दिक स्वागत. किरण पाटील वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी स्ट्रायकरांच्या दिशेने रोहन दिसतलो. पूल तर केलो डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास एक मोठ्या फटक्यावर मिळालो फक्त एकच रन आणि एकेरी धावेनेशी बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत झालेलो फरक 4 रन्सावर येणारो. सगळ्यांचे लाडका युवा नेतृत्व विभाग प्रमुख आदरणीय कुणालभाई रवींद्र सरमळकर आणि देव फ्रेंड्स यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2025 हो रणसंग्राम आणि रणसंग्राम तुमच्या भेटीसाठी तब्बल 31व्या पर्वाची ही क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामुळेच ही मानाची अभिमानाची स्पर्धा. बॅकफुटवर जात खेळलेला पटको कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर चेंडूच्या खाली आणि ह्या पहिल्या विकेटचा पतन. 54 धावसंख्येचा पाठलाग आणि चौथ्या धावसंख्येवर पहिली नवीन फलंदाज उमर खान खूपच निराशा केली. सलामी फलंदाज रोहनने 6 बॉल रोहन खेळलो फक्त 2 रन. दबाव क्रिएट केलो पहिल्या ओव्हरमध्ये. दर्जेदार गोलंदाजी अक्षय देठेची योग्य टप्प्यावरची गोलंदाजी पहिल्या ओव्हरीत फक्त 3 रन आणि हो दबाव झुगारण्याचा प्रयत्न अंगलटिलो रोहनच्या. नवीन फलंदाज उमर सायकरेंवर. किरण पाटीलचा दुसरो चेंडू अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू वारंवार रबर बॉलवर आखू टप्प्याच्या चेंडूवर बॅटरला जखडून ठेवण्याचा प्रयत्न बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न. सध्या तरी तो प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झालेलो. स्क्रीनवर दिसणारा सगळ्यांचा लाडका नेतृत्व कुणालभाई सरमळकर त्यांच्या समवेत दिनेशजी लाडसर. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा धर्मवीर चषक 2025 मध्ये. कंधारी किंग्स एक वलयांकित व्यावसायिक संघ 54 धावांचा पाठलाग करताना सध्या तरी बरोचसो बॅकफुटवर पण वार होतलो पलट वार होतलो रणसंग्राम नक्की होतलो. प्रत्येक डॉट बॉलवर प्रेशर आणि प्रेशर वाढत जाणारो. किरण पाटील आतापर्यंत 4 बॉल किरणने टाकले 2 रन्सांचा फक्त खर्च. एक महत्वाची विकेट सलामीवीर रोहनच्या रूपात. 5 षटकांचा सामनो 30 चेंडू आणि 54 धावांचा नियंत्रित लक्ष आणि त्याचा पाठलाग ह्या मिनी हेलिकॉप्टर. लंगॉन मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास थोडीशी ढिलाई थोडीशी चूक आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. धर्मवीर चषक चौकार. मुझम्मिलच्या बॅटमधून अगदी झिंगाट चौकार जो खूप गरजेचा होतो कांधारी किंग्स संघासाठी. त्यानंतर वापसी किरण कडसून अगदी पॅडच्या दिशेने चेंडू जास्त मोकळीक नव्हती. शॉर्ट स्क्वेअर लेग थोडीशी चूक. परत एकदा या चुकीचा फायदा उठवताना पहिल्या रन्साचा रूपांतर दुसऱ्या रन्सात करण्याचा प्रयत्न. अपील धावबादसाठी आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. ही दुसरी विकेट. 9
भीम गाडगे साहेब शाखा क्रमांक 99, तसेच महिला बांद्रे पश्चिम विधानसभा समन्वयक रेश्मा गरुड मॅडम या दोघंही मान्यवरांचं आगमन झालं आहे. आपलं देखील धर्मवीर चषकामध्ये हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 यो धावफलक, 54 रन्सांचा पाठलाग. नवीन फलंदाज सचिन काटकर मैदानात प्रवेश करताना आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कृष्णा त्रिपाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये सध्या तरी वर्चस्व गोलंदाजांनी गाजवला उमेश 11 संघाच्या वतीन. शेवटच्या 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असलो. 44 धावांची गरज आणि उरलेल्या 18 बॉलमध्ये हो पल्लो गाठण्यासाठी थोडीशी मोठी फटकेबाजी खूपच गरजेची आणि आवश्यक. कृष्णा त्रिपाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आणि स्ट्रायकर एंडवर उमर खान. घोषित क्षेत्रात पंचांचो इशारो एकेरी धावेचो आणि धावसंख्या 11 रन्सावर. 1-1-11 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उमर खान 2 चेंडू 2 धावा. सचिन काटकर अजून फलंदाजीची संधी जका मिळणार बाकी. या जोडीवर बराच काय अवलंबून असा. सामनो जिंकण्यासाठी एक भागीदारी खूप गरजेची. मैदानावर नांगर टाकून उभ्या राहणं आवश्यक आणि या जोडीकडसून ती अपेक्षा नक्की रवतली कांधारी किंग संघाकडसून. दुसऱ्या बाजून ही जोडी फोडण्याची जबाबदारी घेऊन कृष्णा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचं पुढचं बॉल. अजून एक हाफ ट्रॅकर पण यावेळी चेंडूचो टप्पो ऑफस्टम्पच्या बरोच बाहेर थोडंसं भरकटलेलो. वाईड बॉल पंचांचो इशारो आणि धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मुजम्मिल धावबाद होणा संघाक बसलेलो मोठो धक्को होतो पण या धक्क्यातून सावरण्याची जबाबदारी या 2 बॅटरवर उमर आणि सचिनवर. अजून एक हाफ ट्रॅकर. अजून एक आखुटप्प्याचो भरकटलेलो चेंडू. चर्चा नक्की होतली विकेट किपर आणि गोलंदाजाच्या दरम्यान. बॉलिंग मार्कवर कृष्णा आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने उमर. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सचिन. हे सगळे वलयांकित खेळाडू आणि सचिन ह्या तर एक वलयांकित नाव असा. आज या सचिनवर जबाबदारी. धावसंख्या 13. हे सलग 2 वाईड आणि त्यानंतर जी गोष्ट गरजेची होती विकेट किपरकडसून चर्चा बॉलर बरोबर होणार. ती चर्चा नेमक्या काय या चर्चेचा फलित असतला पुढच्या बॉलवर दिसतला. 13 ह्यो धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफस्टम्पच्या बरेच बाहेरून जाणारो चेंडू. अपील विकेटसाठी कॅच आउटसाठी आणि बघूया पंचांचो निर्णय. आउट. तिसऱ्या विकेटचा पतन. 13 for 3. महिला शाखा प्रमुख विजया मोरे मॅडम शाखा क्रमांक 98 यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. या धर्मवीर चषकाच्या निमित्ताने आपलं देखील हार्दिक स्वागत. विकेट गमावल्यानंतर यावेळी अतिशय खराब शॉट सिलेक्शन. वाईड बॉल ठरलो असतो. अशा बॉलवर उमेरची विकेट. ह्यो अजून एक मोठो धक्को. 13 ह्यो धावफलक. नवीन फलंदाज राहुल जोगाडिया ज्या खेळाडूकडसून सुद्धा नक्की अपेक्षा असतले. टेनिस क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण भारतभर ज्या नावाची चर्चा असो राहुल. आणि धावसंख्या या एकेरी धावेनिशी राहुलने आपल्या खात्याची केलेली सुरुवात. 14 ह्यो धावफलक. 14 for 3. 54 धावसंख्येचो पाठलाग. पहिली बॅटिंग करून उमेश 11 संघान जमवलेले 53 धावा. पहिल्या 3 ओव्हरीमधले 25. त्यानंतरच्या उरलेल्या 2 ओव्हरीमधले 27 रन.
पूल तर होतो. शॉर्ट मिड ऑनच्या दिशेन नैसर्गिक अडथळ्यावर थांबलेलो चेंडू, एक धाव फक्त पूर्ण. एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. स्क्रीनवर दिसणारी छबी कामगार नेते आदरणीय कुणालजी रवींद्र सरमळकर साहेब, त्यांच्या माध्यमातून फक्त क्रिकेटच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतार नाटक, संयुक्त दशावतार, डबल बारी असे सुद्धा विविध कार्यक्रम तुमका सगळ्यांका आमंत्रण असताना 4 जुलै रोजी कुणालजी सरमळकर यांच्या माध्यमातून म्हापणमध्ये जंगी डबल बारी भजनाचो सामनो सुद्धा असा. धर्मवीर चषकाबरोबरच या आमच्या कोकणातल्या लोककलेंचो सुद्धा तुम्ही आस्वाद घेवचो. आणि कुणालजी तुमचे मनपूर्वक आभार. या सगळ्या स्टार खेळाडूंबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोककलाकारांच्या पाठीशी सुद्धा तुम्ही ठाम उभे आहात. फुलटॉस, लोअर फुलटॉस, फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन तर नक्की मिळतलो. 1 रनआउट झालो आणि त्यामुळे दुसऱ्या रनचा इरादो नव्हतो, पण थ्रो थोडंसं गचा झालो. विकेट किपर कडसून चूक आणि त्या चुकीचो फायदो उठवत 1 रनचा रूपांतर दुसऱ्या रनसात. तो 1-1 रन सुद्धा महत्वाचो. बॅटरचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, धावगती वाढवण्यासाठी आणि आवश्यक धावगती कमी करण्यासाठी. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचो बॉल. राहुल आणि सचिन ही जोडी. राहुल वैयक्तिक 3 रन्सावर, सचिन वैयक्तिक 1 रन्सावर. कृष्णा त्रिपाठी 2 वाईड बॉल टाकल्यानंतर अजून 3रा वाईड बॉल ठरलो असतो अशा बॉलवर मिळवलेली विकेट आणि त्यानंतर कृष्णान मिळवलेला चेंडूवरचा टप्प्यावरचा नियंत्रण. 5 बॉलमध्ये 7 धावांचा खर्च करणारो कृष्णा बॉलिंग मार्कवर या ओव्हरीची भैरवी घालणारो शेवटचा चेंडू घेऊन. वाईडची जणू काय आठवण करून दिली कॉमेंट्री बॉक्समधून कृष्णाक. आणि जाता जाता परत एकदा अजून एक वाईड कृष्णाचो. 8वी धाव या ओव्हरमध्ये कृष्णाकडून खर्च झाली. धावफलक 18 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचो लास्ट बॉल, शेवटचो चेंडू. उजव्या हाताचो राहुल जोगाडिया स्ट्रायकर एंडवर. अनेक मोठमोठे फटके ज्याच्या भात्यामध्ये असत त्या राहुलचो स्वीप करण्याचा प्रयत्न. टप्पो पडल्यानंतर कृष्णा चेंडू बाहेर काढलो. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. राकेशने केला पूर्ण काम यष्ट्यांच्या मागे. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ सरलो आणि 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करणारो कांधारी किंग संघ 18 रन्सावर स्थिरावलो 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू आणि 36 धावांची गरज. पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च करणारो अक्षय बॉलिंग मार्कवर. सचिन काटकर स्ट्रायकर एंडवर. 1 रन फक्त सचिनची आतापर्यंतची मिळकत. 12 चेंडू 36 धावांची गरज असताना डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून सचिनचा फटको सीमारेषा पार. षटकार. चौवीस धाव फलक. सचिनने 1 षटकार तर मारलो, त्यानंतर सुद्धा एक मोठो फटको, पण यावेळी बॅटच्या मिडल न झालेलो फटको. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास एकेरी धावेनिशी बदललो. धावफलक पाव षटकावर 25 रन्सावर स्थिरावलेलो.
अक्षय देठे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च, पण या ओव्हरमध्ये जणू काय सचिनने ठरवलेला आक्रमण करायचं, अटॅक करायचो आणि तो सुद्धा डायरेक्ट मुळावर, फांदीये न तोडता डायरेक्ट झाडाच्या मुळावर घाव घालायचो. अक्षयवर केलेलो षटकाराचा प्रहार, पण त्यानंतर अक्षयने जी चूक पहिल्या चेंडूवर केली ती चूक यावेळी सुधारली. चेंडू थोडंसं शॉर्ट बनवलो, बॅटरपासून थोडंसं लांब ठेवलो आणि षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा सलग 2 बॉलवर फक्त 2 सिंगल अक्षयने खर्च केले. चौथ्या ओव्हरीतलो तिसरा चेंडू समाप्त. 26 धावफलक, 54 पाठलाग, 9 चेंडू शिल्लक आणि उरलेल्या 9 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 9 चेंडू आणि 28 धावा विजयाचा लक्ष्य. सध्या तरी हो सामनो दोन्ही संघांच्या बाजून पूर्णतः संधी दोन्ही संघांसाठी. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस चेंडू यावेळी अक्षय कडसून सचिन कडसून डॉट बॉल खेळान काढलेलो. पहिलो डॉट जो सचिनने खेळलो या इनिंगमध्ये 5 बॉल आणि 9 धावा ही सचिनची आतापर्यंतची मिळकत. एक आकर्षक खणखणीत दणदणीत षटकार सचिनच्या खेळीमध्ये समाविष्ट. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या ओव्हरीचो 5वं चेंडू अक्षय कडसून. अजून एक गती परिवर्तन, फसलेलो फटको, डीप स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सुरेख झेल. चौथ्या विकेटचा पतन. 26 फॉर 4. षटकार मारणारो सचिन 2 चेंडू नंतर माघारी परतलो. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही विकेट होती. आणि त्यानंतर नवीन फलंदाज रोहित स्ट्रायकर एंडवर. चौथ्या ओव्हरीचो शेवटचा बॉल अक्षय देठेकडसून. रोहितचो हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचो संपर्क नव्हतो. चेंडू रवलो डॉट. मालवणीतलो पोलांडो आणि कुवांडो चेंडू समाप्त. चौथ्या ओव्हरीची सांगता 26 रन्सावर. आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांच्या माध्यमातून, देव फ्रेंड्सच्या माध्यमातून ही रंगलेली स्पर्धा धर्मवीर चषक 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी जुलैच्या पावसाळ्यात कुणालजी सरमळकर यांच्या माध्यमातून संयुक्त दशावताराचं आयोजन केलं जातं. यावर्षी डबल बारी असा 4 जुलै रोजी. तर सुदर्शन प्रताप या दशावतार नाट्य प्रयोगाची आठवण करून देणारी होती. पण शेवटच्या एका ओव्हरीत तुमका 28 रन करूचे असत. जणू काय दशावतारातला गदा पर्व तुमका दाखवचा असा. यावेळी भात्यातली सगळी शस्त्रा तुमका बाहेर काढूची लागतली, सगळी अस्त्रा बाहेर काढूची लागतली, प्रहार करूचे लागतले. 6 चेंडू 28 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवर सोहेल शेख. सोहेलचे चेंडू राहुलसाठी बॅटची कड घेऊन चालणारो विकेट किपरच्या कपडावरसून घोषांकी क्षेत्राचो अजून एक सिंगल. सोहेल, ज्या सोहेलने एका दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर उमरची विकेट
रनआउट आणि त्या मुजम्मिलच्या विकेटमध्ये ज्याचा 100% श्रेय होता तो सोहेल बॉलिंग मार्कवर. 27 धावफलक, अजून 27ची गरज आणि त्यानंतर आखो टप्प्याचा चेंडू लांब लांब आणि लांब, खूपच लांब, पण रन्स फक्त 1. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणार हो. 1 रनचा फटको, एकेरी धावेनिशी बदललो धावफलक 28 रन्सावर. उरले 4 बॉल, 26 रन्सांची अजून गरज. 4 चेंडू आणि 26 धावा. विजयाचा लक्ष्य थोडासा कठीण बनत चाललेला. 4ही षटकार मारल्यानंतर सुद्धा थोडा बाकी राहतला, म्हणजे एका एक्स्ट्रा बॉलची नितांत गरज. आखो टप्प्याचा चेंडू, पुलचो फटको तर सुंदर. यावेळी परत एकदा डीप मिड विकेटच्या दिशेन. मेहुल न्यू बॅटर. ज्या प्रकारे गोलंदाजी केली उमेश 11 संघात 100% मार्क देऊचे लागतले. 2 वाईड बॉलचा अपवाद होतो, त्या 2 वाईड बॉलवर 2 रन गेले, पण 3रो वाईड बॉल ठरता ठरता मिळालेली विकेट आणि त्या विकेट नंतर या संपूर्ण सामन्यावर आपलो शिकंजो अगदी जोरकसपणे सजवलो उमेश 11 संघात. दर्जेदार गोलंदाजी तेका मिळालेली, क्षेत्ररक्षकांची साथ, अपीश ड्राईव्ह, चेंडू थोडो काळ हवेत, पण बघता बघता चेंडू सीमारेषा पार. धर्मवीर चषक षटकार, पण या षटकारासाठी थोडंसं उशीर झालो की काय अशी शंका सुद्धा. केली इनिंगची सुरुवात, पण मेहुलला येण्यासाठी बरोच उशीर झालो. शेवटच्या चेंडूची औपचारिकता, शेवटच्या चेंडूवर सुद्धा मिनी हेलिकॉप्टर, पण या डॉट बॉलवर इनिंगची झाली सांगता, खेळाची झाली सांगता पहिल्या सामन्याची. आणि पहिल्या सामन्यात पहिली बॅटिंग करून 53 धावा जमावणारो उमेश 11 संघ या 53 धावांचा बचाव करत यशस्वी दुसऱ्या फेरीत प्रवेश करणारो पहिलो संघ.